पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला मदत करायला गेला. पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. पुण्यामधून एक वेगळीच घटना समोर येत आहे. एका 90 वर्षाची म्हातारी जी काही दिवसापासून पुण्याच्या रस्त्यावर निदर्शनास आली होती. तिला लोक वयस्कर आणि गरीब म्हणून मदत करायचे. कधी खायला द्यायचे तर कधी तिचं ओझं उचलायला मदत करायचे. कधी चक्कर येऊन पडली तर घरी पोहोचवायचे. पण या महिलेचं खरं सत्य जेव्हा बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एक आश्चर्याचा धक्का बसला. शहराच्या गजबजाटात हजारो चेहरे असतात, प्रत्येकाची एक कहाणी असते, प्रत्येकाचा एक इतिहास असतो. पण या 90 वर्षाच्या आजींची कहाणी सामान्य नव्हती. त्यांचं असं काय रहस्य होतं, त्यांनी असं काय लपवलं होतं की ज्यामुळे तेच समजल्यावर संपूर्ण देश हादरला. चला जाणून घेऊया या 90 वर्षाच्या म्हातारीचं सगळं गुपित. एक वयोवृद्ध महिला, वय 90 वर्ष, पुण्यामध्ये काही दिवसापूर्वीच रस्त्यावर निदर्शनास आली होती. ती बऱ्याच वेळा पुण्यातील एका भागातील रस्त्यावर नेहमी चक्कर मारायची. कधी भाजीपाला घ्यायला जायची तर कधी किराणा तिच्या हातात असायचा. आता वय जास्त असल्यामुळे तिच्याकडून ते ओझं उचललं जात नसायचं. बऱ्याच वेळा तिला चक्कर यायची. ती रस्त्याच्या कडेला बसून राहायची. तिला एका दिवशी एका मुलानं मदत केली ज्याचं नाव अनिकेत. तो कॉलेजला जाणारा तरुण. अनिकेत रोज कॉलेजला जाताना सुमती आजींना पाहायचा. कधी त्या रस्त्याच्या कडेला थकलेल्या बसलेल्या असायच्या तर कधी बाजारातून भाजी घेताना त्याला दिसायच्या. त्याचे ते फाटके तुकडे, स्वच्छ कपडे, त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या पाहून अनिकेतला त्यांची नेहमी दया यायची. त्याला वाटायचं या वयात या आजीचं काळजी घेणारं दुसरं कोणी नसेल. पण म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं. आणि अगदी तेच या वयोवृद्ध महिलेच्या बाबतीत घडणार होतं. हिचं वय 90 असेल असं कोणाला वाटत नव्हतं. पण तिच्या आयुष्यात काय गुपितं दडलेली होती, काय भयंकर गोष्टी उघड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता, हे कोणालाच माहिती नव्हतं. पण ते उघड करणारा होता अनिकेत, जो कॉलेजला जाणारा एक मुलगा, जो रोज त्यांना पाहायचा. पण त्याला माहिती नव्हतं की ज्या आजींना तो एक साधारण गरीब वृद्ध महिला समजत होता, त्यांच्या मागे एक अविश्वसनीय वादळ लपलेलं होतं. एके दिवशी तो कॉलेजमधून लवकर घरी निघाला. त्याने पाहिलं की त्या दिसणाऱ्या आजी आज रस्त्याने नेहमी सारख्या येत नव्हत्या किंवा जात नव्हत्या. त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसल्या होत्या. त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. त्या दम टाकत होत्या, श्वासोच्छ्वास वेगाने घेत होत्या. अनिकेतनं न राहून आपली सायकल बाजूला घेतली, आपली पाण्याची बॉटल, डब्यातली एक चपाती दिली. आजीनं काही न बोलता ती स्वीकारली. पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. आजपर्यंत अनिकेत त्यांना लांबून बघायचा, पण आज तो त्यांच्या जवळ जाऊन बसला होता. त्याला तिथे काहीतरी वेगळं जाणवलं होतं. त्याने जवळ जाऊन पाहिलं तर आजीच्या डोळ्यात एक वेगळी चमक त्याला जाणवली. एक वेगळा स्वाभिमान होता. आजी फारसं काही बोलली नाही. धन्यवाद बाळा एवढं म्हणून तिनं ती चपाती खाल्ली, पाणी प्यायली आणि लगेच उठून निघून सुरुवात केली. पण आता अनिकेतच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. ही म्हातारी नेमकं आहे तरी कोण? 90 वर्षाचं वय असून ती नेमकं इथं कशासाठी आली आहे? ही इतकी म्हातारी असून हिच्या डोळ्यात इतका स्वाभिमान कसं काय आहे? याचंच त्याला विशेष कौतुक वाटत होतं. आणि तो या सगळ्या रहस्याचा पर्दाफाश करणार होता. तो आता असं रहस्य उघड करणार होता की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार होता. ही आजी सामान्य नाही, ही कोणतरी वेगळीच आहे हे त्याला कळून चुकलं होतं. बऱ्याच वेळा काही भिकारी महिला असतात, त्या चोऱ्या माऱ्या करतात, चोरून घेऊन जातात. पण असा काही प्रकार आहे का की दुसरंच काही गुपित तिच्या पाठीमागे आहे? ही जर सामान्य आहे तर हिची मुलं बाळ कुठे आहे? ही एकटी का फिरते? ही सामान घेऊन कुठे जाते? ही कुठे राहते? सगळं त्याला जाणून घ्यायचं होतं. तो सायकलवरून तिच्या मागोमाग लागू लागला. सायकलवरून तो तिच्या मागे जात होता. पण अचानक ती तिथून पुढे गायब झाली हे त्याला समजलंच नाही. पण तो आता एक दिवस येणार होता की ज्या दिवशी या रहस्याची पहिली गाठ सुटणार होती. अनिकेतनं ठरवलं की आजी नेमकं कुठे राहते हे आता शोधून काढायचं. एके दिवशी तो घरी सांगून कॉलेजला निघालो असं म्हटला, पण तो कॉलेजला गेलाच नाही. तो गुपचूप ती महिला जिथे जात होती तिथे तो बसून राहिला. ती महिला आली, तिने हातात भाजीपाला आणला होता. अनिकेत गुपचूप तिच्या मागे लागला होता. त्याला वाटलं की ही महिला कोणत्या तरी झोपडपट्टीत किंवा मंदिरात राहत असेल. पण आता तो जे पाहणार होता त्याने त्याला पहिला धक्का बसणार होता. या रहस्याची पहिली गाठ आता सुटणार होती. आजी हळूहळू हातामध्ये भाजी घेऊन निघाली. ती गेली एका जुन्या चाळीतल्या लहानशा घरामध्ये. पहिल्यांदा अनिकेतला आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं मंदिरात किंवा झोपडीत राहत असेल, पण चाळीमध्ये या महिलेचं स्वतःचं घर होतं. तो त्या घराच्या खिडकीजवळ गेला. आता ती म्हातारी त्या घरात घुसली होती. आता त्याला माहिती होतं की या आजीची त्याची फारशी ओळख नाही, त्यामुळे डायरेक्ट घरात जाणं चुकीचं होतं. म्हणून हळूच तो खिडकीपाशी जाऊन पाहू लागला. आतमध्ये त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याचे डोळे विस्पारले.
कारण की पहिलं गुपित तिथे उघडणार होतं. आतमध्ये सुमती आजी एका जुन्या मोबाईलवर फोनवर कोणाशी तरी बोलत होती. अतिशय बारीक आवाजात पण अत्यंत आत्मविश्वासाने ती बोलत होती. अनिकेत कान लावून ऐकत होता. आजीचे शब्द त्याच्या कानावर पडले. आजी म्हणाली, हा सौदा पक्का झाला ना, मग ठरल्याप्रमाणे माझं 10% कमिशन उद्यापर्यंत खात्यात जमा करा. बरोबर? मला उद्या 37,000 रुपये उद्याच्या उद्या पाहिजेत. अनिकेतच्या डोक्यात मुंग्या आल्या. हिला कमिशन कशाचं? कसला सौदा करते? आणि फोनवर हिला 37,000 रुपये कशाचे मिळाले? 37,000 रुपये म्हणजे 10% कमिशन म्हणजे 37 लाखाचा मोठा व्यवहार हिनं केला आहे. म्हणजे ही गरीब दिसणारी महिला नक्की कोण आहे? हे कशाचं कमिशन कशाचे घेते आहे? त्याला बरेच प्रश्न पडत होते. पहिला संशय त्याला तिथेच आला. अनिकेत सुन्न झाला. 37,000 रुपये 10% म्हणजे ज्या आजीला तो गरीब समजत होता ती म्हातारी एका फोनवर बोलत होती आणि 37,000 रुपये कमवत होती. हे कसं शक्य आहे? या रहस्याचं पहिलं पान जे होतं ते आता उघड झालं होतं. पण आता पुढची गुपितं जी उघड होणार होती ज्याने संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. हिचं कमिशन कशाचं? कसला सौदा करते ही म्हातारी? 37,000 रुपयाला कुठून मिळतात हा प्रश्न आता अनिकेतला पडला होता. अनिकेतने गुपचूप रात्रभर त्याला झोप आली नाही. इंटरनेटवर सर्च केलं. 10% कमिशन कशाचं असतं? इतकं कमिशन कोण देतं? कशासाठी देतं? या बाईला नीट दिसत नाही. हिला नीट चालता येत नाही. चालता हिला चक्कर येते. पण ही फोनवर 37,000 रुपये एका मिनिटात कसे काय कमवते? आता त्याला चैन पडेना. त्याने रात्रीतून प्लॅन बनवला की डायरेक्ट आजीच्या घरी पोहोचायचं आणि तिला स्पष्ट विचारायचं. तिला हे सांगायचं की मी तुमचं बोलणं ऐकलं. दुसऱ्या दिवशी अनिकेतला राहवलं नाही. तो थेट घरी पोहोचला. आजीच्या घरी गेला. त्याने त्यांना सांगितलं, मी काल तिथे होतो, मी सगळं काय ऐकलंय. अनिकेत डायरेक्ट म्हणाला, काल दुपारी जेव्हा तुम्ही भाजी घेऊन आल्या होत्या आणि घरात फोनवर बोलत होत्या तेव्हा मी खिडकीमधून सगळं बोलणं ऐकलं. तुम्हाला एका मिनिटात 37,000 रुपये कशाचे मिळतात? तुम्ही कशाचं कमिशन घेता? कोणते सौदे करता? काय आहे याच्या मागचं खरं सत्य? आता त्याला वाटलं आजी आपल्यावर चिडेल, तर आपलं तसं अजिबात काही नाहीये असं आजी सांगेल किंवा आजी म्हणेल मी पोलिसांना फोन करते. पण आजी अगदी शांततेने त्याच्याकडे पाहिलं आणि अगदी शांतपणे आजी हसली. इतक्या शांतपणे हसली, तिच्या डोळ्यात इतका आत्मविश्वास होता की ते पाहून अनिकेतच्या पायाखालची जमीन सरकली. अनिकेतला वाटलं आता आपलं काही खरं नाही, कारण की या म्हातारीला काहीच फरक पडत नाही आपण इतकं ओरडून बोललो तरी. पण आजी आणखीनच शांत झाली. आजी म्हणाली, कदाचित आज मला कोणतरी असा भेटला आहे की ज्याला मी माझी कहाणी सांगू शकते. आणि मग आजीने 90 वर्षात येते आजीने आपल्या आयुष्याचं सगळं पुस्तक अनिकेत समोर उघडलं. त्याने जे सांगितलं जे कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं. आजी म्हणाल्या, बाळा माझं लहानपण खूप खडतर होतं. वडील लहानपणीच वारले. आईने आम्हाला भावंडांना कसं बसं वाढवलं होतं. 16व्या वर्षी माझं लग्न झालं. शिक्षण अर्धवटच राहिलं होतं. अनिकेतला सुरुवातीला वाटलं की फक्त सारवा आहे. पण आजी त्याला पुढे जे सांगणार होती ते ऐकून अनिकेतच्या पायाखालची आणखीन एकदा जमीन सरकणार होती. तिच्या आयुष्यात कोणतं वादळ होतं, लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय झालं, कोणत्या सौद्याचे तिला 37,000 मिळाले, की सगळं सांगायला लागली होती. आजी म्हणाली, 16व्या वर्षी माझं लग्न झालं, पण तो माणूस म्हणजे माझा नवरा जो घराबाहेर पडला तो परत कधीच आला नाही. ना माहेरचा आधार ना सासरचा आधार उरला होता. तेव्हाच मी ठरवलं होतं आता जगायचं ते स्वतःच्या जीवावर. आणि इथूनच खरं एका स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. त्यांनी शिवणकाम सुरू केलं. घरात चक्की घेतली, पण त्यांचा संघर्ष संपला नव्हता. ज्या घरात त्या भाड्याने राहत होत्या त्या घरमालकांनी त्यांचा छळ सुरू केला. त्या सांगत होत्या अनिकेतच्या डोळ्यात आता पाणी यायला लागलं होतं. त्याला आपली चूक समजली होती. लहानपणीच आईबाप सोडून गेली. 16व्या वर्षी एकाकी पडलेली ही महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किती धडपडत होती. जेव्हा त्या पुण्याच्या भाड्याच्या घरात राहायच्या तेव्हा घरमालकाने छळ केला होता. घरमालकाने त्यांना बाहेर काढण्यासाठी पाणी तोडलं, लाईट घालवली. इतकंच नाही तर दारात मुद्दा मानून घाण टाकायचा. पण याने हार मानली नाही. जेव्हा हे करूनही त्या डगमगल्या नाही तर घर मालकाने 2 गुंड त्यांच्या घरी पाठवले. घरात 2 धिप्पाड गुंड घडले. समोर होत्या त्या एकट्या सुमती आजी, पण त्या घाबरल्या नाही. त्यांनी शांतपणे उभ्या राहिल्या. त्या एकच वाक्य बोलल्या, तुम्ही फक्त एवढंच कराल की माझा जीव घ्याल, त्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यांच्या आवाजातलं धैर्य पाहून ते गुंड तिथून निघून गेले. अनिकेत आता ऐकून एकदम सुन्न झाला होता. एक म्हातारी जिला आपण काहीतरी वेगळं समजत होतं ती आजी आज चक्क आयुष्याचा मोठा धडा त्याला देत होती. तिनं फक्त घरच नाही वाचवलं तर स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकली. त्या आजीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील भाग घेतला होता. त्यासाठी त्या काही दिवस तुरुंगातही गेल्या होत्या. हे सगळं ऐकून अनिकेतच्या डोळ्यातलं पाणी वाढलं. मग आजी तुम्ही एवढा संघर्ष केलाय, पण तुम्हाला हे 37,000 रुपये कशाचे मिळाले? काय केलं तुम्ही त्यावेळेस ते पैसे मिळाले? तेव्हा आजी म्हणाल्या, आयुष्यात मला खूप शिकायला मिळालं. मी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यात होते. मला काम करतात बऱ्याचशा गोष्टी जमतात. मी रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करते. मी लोकांच्या जागा विकून देणं, घर खरेदी विक्रीमध्ये लोकांना मदत करते. आणि काही लोक 2% देतात, काही लोक 1% कमिशन देतात. कालची जी प्रॉपर्टी होती ती 37 लाख रुपयाची होती आणि म्हणून मला 1% कमिशन प्रमाणे 37 लाख रुपये मिळाले, 37,000 रुपये मिळाले.
1% कमिशन मला 37,000 रुपये मिळालं. आता अनिकेतला स्वतःच खूप वाईट वाटलं. आजी म्हणाली, बाळा मी पैसा पाहिला, संघर्ष पाहिला, पण समाधान हीच खरी श्रीमंती आहे. मी रस्त्यावरून फिरते कारण मला जमिनीवर राहायला आवडतं. थकलेले चेहरे, कष्टकरी हात मला माझ्या संघर्षाची आठवण करून देतात आणि जगण्याची नवीन उमेद देतात. मी माझं दुःख दाखवून सहानुभूती मिळवली नाही, तर संकटाशी लढून माझं आयुष्य घडवलं आणि हाच होता माझा सकारात्मक विचार. अनिकेत निशब्द झाला. सुमती आजीची कहाणी फक्त एका स्त्रीची कहाणी नव्हती, तर ती होती तिच्या धैर्याची, तिच्या संघर्षाची आणि कधी हार न मानणाऱ्या तिच्या वृत्तीची. रस्त्यावर दिसणारा प्रत्येक चेहरा हा चेहरा नसतो, तर त्याच्या मागे एक कथा दडलेली असते. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका, कोणाचीही थट्टा करू नका. जमेल तर मदत करा, कारण की तुमचा एक छोटासा प्रयत्न कोणाचंही आयुष्य बदलू शकतो. ही हृदयस्पर्शी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.